तालुक्यातील चापगाव ग्रामपंचायत हद्दीमधील झालेल्या जबरी चोरीचा उलगडा होणार का? याबाबतचे सविस्तर वृत्त असे की महाड तालुक्यातील चापगाव ग्रामपंचायत हद्दीमधील राहणाऱ्या रंजना हनुमंत म्हात्रे यांच्या घरी 28 डिसेंबर 2025 रोजी जबरी चोरी झाली होती। त्यामध्ये 16 तोळे सोनं, 14,000 रोख रक्कम व एक मोबाईल लंपास झाला होता। या घटनेला 3 महिने उलटून देखील सदर महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। सदरचा गुन्हा महाड तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असून या चोरीचा एवढे महिने उलटून जाऊन देखील तपास लागत नसल्याने सदर महिलेने न्यायासाठी गुहार लावली आहे। महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जाधव साहेबांनी याबाबत स्वतः लक्ष देऊन सदर महिलेला न्याय मिळवून देण्याची गरज वाटत आहे। रंजना हनुमंत म्हात्रे यांचे पती देखील पोलीस खात्यात आपली सेवा त्यांनी बजावली आहे आणि सदर महिला न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याने महाड तालुका पोलीस निरीक्षक याबाबत ठोस पावले उचलणार का, याकडे तालुक्यातील नागरिकांचा लक्ष लागून राहिला आहे। माझं नाव रंजना हनुमंत म्हात्रे, राहणार चापगाव खर्डी फाटा। माझ्या मिस्टरांचे नाव हनुमंत लक्ष्मण म्हात्रे, पोलीसमध्ये कार्यरत होते, आता रिटायर आहेत। आणि माझ्या घरामध्ये 28 डिसेंबरला चोरी झाली। त्या चोरीमध्ये 16 तोळे सोनं, 14,000 रुपये रोख रक्कम, मोबाईल असं चोरीत गेलं। अजूनही त्याच्यावर कारवाई झालेली नाही आहे। ती पोलीस स्टेशनमध्ये कळवून सुद्धा अजूनही 3 महिने झाले, अजूनही त्याच्यात तपास नाही आहे आणि अजूनही माझे वस्तू माझ्या ताब्यात मिळालेल्या नाही। ह्या चोरीबाबत अनेक वेळा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन सुद्धा तपास नाही आहे आणि हा तपास का थांबला आहे हेच मला काही कळत नाही। राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ, रायगड।